गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण नवीन कॉन्सेप्ट स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजे पीएच स्केल. पीएच स्केल तुम्ही हा शब्द 8व्या वर्गापासून ऐकत आले असाल. पीएच स्केल. आता पीएच स्केल म्हणजे काय? पीएच स्केल आपण मागच्या याच्यात थोडासा प्रॉब्लेमॅटिक केला होता स्टार्ट तो, परंतु कसं होतं की आपले प्रॉब्लेम राहिले होते त्याच्यावरचे आणि त्या कारणानं मग आपण हा पुढच्या लेक्चरवर लोटला होता. पहा आता पीएच स्केल म्हणजे काय? पीएच स्केल म्हणजे एखादा कंपाऊंड तो ऍसिड आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे याचा पुरा पुरवठा करणं म्हणजे कॅल्क्युलेट करणं, ऑब्झर्व करणं, यासाठी जो कन्सेप्ट वापरला जात असते तो असते पीएच स्केल. तुम्ही 8वी 9वी 10वी या 3 वर्षामध्ये तुम्ही 8, 9, 10 या 3 वर्षामध्ये पीएच स्केल नुसार 7च्या खाली असला तर ऍसिड, 7च्या वर असला तर बेस, ह्या बेसिक कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. परंतु आज 7 कसं आलं, 7 का बरं आलं, या संपूर्ण बद्दल माहिती या पीएच स्केल मध्ये आहे. पीएच स्केल हे 1909 साली सॉरेन्सन, सॉरेन्सन 1909 साली काढली. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा, सॉरेन्सन. सॉरेन्सन या शास्त्रज्ञानं 1909 साली पीएच स्केलचा वापर सुरू केला. आता पीएच स्केल काय सांगते? पीएच स्केल फक्त हे सांगते की दिलेला कंपाऊंड ऍसिड आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. या पीएच स्केल मुळे खूप सारे कन्सेप्ट क्लिअर झाले केमिस्ट्रीचे. कोणता कंपाऊंड ऍसिड आहे, कोणता कंपाऊंड बेस आहे, म्हणजे ज्या आपण 3 थेऱ्या पाहिल्या, ते 3 थेऱ्या एक तर प्रोटॉनवर, एक तर इलेक्ट्रॉनवर, एक तर मग एच पॉझिटिव्ह आयन, ओएच निगेटिव्ह आयन्स याच्यावर डिपेंड होते. परंतु जे पीएच स्केल काढली याच्यानं सारे कन्सेप्ट दूर लोटले गेले आणि डायरेक्ट याला युनिव्हर्सल ऍसिड बेस कन्व्हर्टर म्हटलं गेलं. पीएच स्केलला काय म्हटलं गेलं? ऍसिड बेस कॅल्क्युलेटर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ऍसिड बेस कॅल्क्युलेटर. ऍसिड आणि बेस कॅल्क्युलेट करण्याची सर्वात सोपी आणि सरळ पद्धत म्हणजे पीएच स्केल. म्हणजे काय होते? पीएच स्केल. आता पीएच स्केल काय म्हणते? पीएच स्केलची व्याख्या काय आहे? पहा, पीएच स्केलचा 2चा आहे. समजा तुम्हाला ऍसिड पीएच स्केल काढायचा आहे तर पीएच म्हणजे ऍसिड साठी एच आणि पीओएच म्हणजे बेस साठी. पीएच म्हणजे ऍसिड साठी आणि पीओएच म्हणजे बेस साठी. अकॉर्डिंग टू सॉरेन्सन, द pH scale is defined as pH equal to minus log to the base 10 concentration of H positive ion. म्हणजे अकॉर्डिंग टू सॉरेन्सन पीएच स्केल अशी कॅल्क्युलेट करतात. कशी? पीएच इक्वल टू मायनस निगेटिव्ह ऑफ लॉग टू द बेस 10 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच पॉझिटिव्ह आयन. हे झालं कोणाचं? सॉरेन्सन नुसार पीएच ची व्हॅल्यू. अँड सिमिलरली according to Sorensen, हा एस मोठा काढचा, चांगला वाटलं जरा सर. पीओएच स्केल defined as POH
इक्वल टू मायनस log to the base 10 concentration of OH negative ion. म्हणजे अकॉर्डिंग टू सोरेन्सन पीएच एच द्वारे आणि अकॉर्डिंग टू सोरेन्सन पीओएच अशा प्रकारे डिस्कस केल्या गेलं. म्हणजे जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे कोणाची तर तुम्हाला पीएच स्केल नुसार काय सांगता येईल. पीएच स्केल इज डिफाइंड ऍज द मायनस ऑफ लॉग टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच पॉझिटिव्ह आयन. डेफिनेशन जर वर्ड मध्ये काढायचे असेल तर पीएच इज डिफाइंड ऍज द निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच पॉझिटिव्ह आयन. द POH scale is defined as the negative log to the base 10 of OH negative ions. असे तुम्हाला डेफिनेशन तयार करता येतात. म्हणजे सॉरेन्सननं एक नवीन प्रकारची पद्धती ऍसिड किंवा बेस कॅल्क्युलेट करण्यासाठी अशा प्रकारच्या स्केलचा वापर केला. आता तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे सर, हे तर आम्हाला नवीन आहे, परंतु 7 पेक्षा कमी असणारा ऍसिड का बरं असतो, 7 पेक्षा जास्त असणारा बेस का बरं असतो, हे कसं कॅल्क्युलेट केलं. म्हणजे बा 7 असला तर न्यूट्रल, 7 पेक्षा कमी असला 6 तर हा ऍसिडिक, आणि 7 पेक्षा मोठा असला 8 तर हा बेसिक. हे का बरं, असं का, तर असं करण्यासाठी एक नवीन थेरी मांडली बाय युजिंग दिस 2 प्रॉपर्टीज. आता तेच पाहणार आपण पुढे की बा 7च्या कमी असलं तर ऍसिड का म्हणायचं, 7च्या वर जर असलं तर बेस का म्हणायचं, ते आता यानंतरचा टॉपिक आहे तो आपला. पहा आता पुढे. अकॉर्डिंग टू सोरेन्सन द पीएच स्केल इज डिफाइंड ऍज पीएच इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 concentration of H positive ion. Similarly, according to Sorensen, POH scale is defined as POH equal to minus log to the base 10 concentration of OH negative ion. आता बघा की pH 7 pH कसं आलं. आता त्यासाठी आपण हेडिंग देऊ रिलेशनशिप बिटवीन. काय द्यायचं, हे दोघांच्या डेफिनेशन झाल्या मॅथमॅटिकली, दोघांच्या डेफिनेशन हे पीएच ची आणि हे पीओएच ची. आता पाहणार आपण रिलेशनशिप. काय पाहणार आपण, रिलेशनशिप बिटवीन. रिलेशनशिप बिटवीन रिलेशनशिप बिटवीन पीएच and POH. Relationship between pH and POH. आता बघा, the ionic product of water, the ionic product of water काय असते, ionic product of water equal to KW equal to concentration of H3O positive, concentration of OH negative by कोणता लॉ आहे तो, ऑक्सफर्ड डायल्यूशन लॉ. कोणता लॉ आहे तो, ऑक्सफर्ड डायल्यूशन लॉ. KW इक्वल टू H3O पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. आता बघा, नाव KW इक्वल टू, आपल्याला KW ची व्हॅल्यू दिलेली असते. KW इक्वल टू 0.1 सॉरी 1.0 into 10 to power minus 14 at 298 केल्विन टेम्परेचर. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आहे, 10 to power 14 आहे. म्हणजे यांनी काय केलं, यांनी H3O पॉझिटिव्ह म्हणजे यात KW ची व्हॅल्यू टाकून दिली आणि OH निगेटिव्ह इक्वल टू 1.0 into 10 to power minus 14. आता पहा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग
लॉग ऑन बोथ साइड. जर समजा लॉग घेतला आपण तर लॉग इन कर्ली ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 1.01 into 10 to the power 1.0 into 10 to the power -40. आता तुम्हाला लॉगचा नियम माहित आहे. जर लॉग मध्ये गुणाकार असतील तर ते काय होतात, प्लस मध्ये होतात. म्हणजे लॉग 10 टू द बेस 10 H3O पॉझिटिव्ह प्लस लॉग 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह इक्वल टू 1.0 into 10 to the power -40. आता काय करायचं, आता आता लॉग घेतला, लॉग 1 into 10 to the power -14. आता हा लॉग द्या बरं. लॉग 1 किती येते, 0, लिहायची गरज नाही. आता हा 14 समोर जाईल म्हणजे लॉग टू द बेस 10 -14 समोर. याचं उत्तर काय असते, 1. म्हणजे लॉग 10 सारखे आहेत ना, म्हणजे उत्तर काय येणार, 1. म्हणजे उत्तर येते -14. म्हणजे देऊ आपण -14. आता पुढे -14 आल्यावर -16 आणि 17 म्हणतात असं पहा. आता या पीओएच ची व्हॅल्यू जर आपण टाकली तर किती येते, लॉग पीओएच ची समजा 1 येते, हे एवढी येते ना. आता एवढी समजा आहेत तर पण कॉन्सन्ट्रेशन याचं आणि याचं सारखं असते, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय असते, सारखं असते. आता बघा सारखं असल्या कारणानं मग काय लिहिते आपल्याला, लिहिता असं येईल फ्रॉम इक्वेशन फ्रॉम दिस आपण जे डेफिनेशन पाहिल्या त्या डेफिनेशनद्वारे याचं उत्तर जे आहे. आता काय करू, पण पहिल्यांदा एक काम करू, पहिल्यांदा हा मायनस साइन दोघांना देऊन घेऊ. काय येणार, मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह आणि मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह इक्वल टू मायनस कट होईल, मल्टिप्लाइंग बाय -1 ऑन बोथ साइड, मल्टिप्लाइंग -1 ऑन बोथ साइड. आता काय पहा बरं, पुढे येणार हा जो मायनस आहे. आता हा मायनस याचं उत्तर काय येते, अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ पीएच काय येणार, फक्त पीएच. आणि प्लस अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ पीओएच हा येणार पीओएच इक्वल टू 40. दोघांचं काय आहे, पीओएच आणि पीएच या दोघांची ऍडिशन किती आली, 14 आली. आता बघा आपल्याला कंपाऊंड करायचा आहे, कोणता ऍसिडिक आहे, कोणता बेसिक आहे, कोणता न्यूट्रल आहे. तर मग पहिले आपण न्यूट्रल साठी काढू. NEU न्यूट्रल सोल्युशन. न्यूट्रल सोल्युशन साठी प्युअर वॉटर एनी एक्वायर्स न्यूट्रल सोल्युशन ऍट 258 इज पा. न्यूट्रल सोल्युशन साठी H3O पॉझिटिव्ह इक्वल टू OH निगेटिव्ह या दोघांची व्हॅल्यू असते 1 into 10 to the power -7 मोलर. प्युअर वॉटर साठी एवढी व्हॅल्यू असते याची. आता पहा दोघांच्या किमती किती आहेत, दोघांच्या किमती आहेत एवढे. आता आपण याचा व्हॅल्यू काढू, पीएच काय ना, पीएच इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ किती आहे, 1 into 10 to the power -7 मोलर. आता 7 मायनस समोर जाईल म्हणजे मायनस इन ब्रॅकेट -7 लॉग टू द बेस 10 अप्पर 10. आता त्याचं उत्तर काय येते, 1. म्हणजे उत्तर काय येईल, 7. किंवा मग पीओएच काढलं तरी उत्तर काय येते, 7. सिमिलरली पीओएच इक्वल टू सुद्धा काय येईल, 7.
आणि म्हणून न्यूट्रल सोल्युशनची व्हॅल्यू किती असते 7 आणि देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ न्यूट्रल सोल्युशन इज 7. न्यूट्रल सोल्युशनची व्हॅल्यू काय असते 7. आता पहा बेसिक दोन नंबर आहे ऍसिडिक सोल्युशन. In acidic solution, their excess in acidic solution, there is the concentration of H3O positive is greater than concentration of OH negative, and therefore concentration of H3O positive is greater than concentration of OH negative. व्हॅल्यू ठेवून द्यायची म्हणजे जे पीएच व्हॅल्यू येणार म्हणजे पीएच व्हॅल्यू फॉर ऍसिड इज लेस दॅन 7 आणि इन अ बेसिक सोल्युशन याच्यामध्ये काय असते याच्यामध्ये BOH जे म्हणजे OH ची व्हॅल्यू आहे ते जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू OH आणि देअरफॉर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह हे कमी असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH पेक्षा आणि म्हणून 7 म्हणजे OH निगेटिव्ह पीएच व्हॅल्यू जी आहे पीएच व्हॅल्यू कोणाची POH ची व्हॅल्यू हे मोठी असते कोणापेक्षा 7 पेक्षा. आता हे ब्रीफली पाहू आपण कसं काय आहे. आता ब्रीफली पाहण्यासाठी आपल्याला स्टार्टिंग पासून स्टार्ट करायला लागेल ते पुरेच्या पुरं पाहता. आता ब्रीफली पाहू आपण काय आहे तर पीएच स्केल म्हणजे काय कारण कसं आहे लिहिताना थोडासा वेळ जाते. आता पहा पीएच स्केल म्हणजे सिम्पली फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला हा फॉर्म्युला आपण डेफिनेशन मध्ये पाहिलाच. कोणता हा फॉर्म्युला ऍसिड साठी आणि हा फॉर्म्युला बेस साठी हे आपण आधी पाहिला. या फॉर्म्युला म्हणजे पीएच स्केल हा फॉर्म्युला म्हणजे पीओएच स्केल. आता बघा पुढे काय आहे लक्ष द्या. द रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच म्हणजे पीएच आणि पीओएच या दोघांचं उत्तर 14 कसं येते. या दोघांचं उत्तर 14 कसं येते. आता बघा द आयनिक कंपाऊंड ऑफ वॉटर म्हणजे आपण वॉटर घेतलं काय घेतलं वॉटर इज अ युनिक सोल्युशन आहे ते आणि युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात वॉटरला. काय म्हणतात युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात वॉटरला. आता म्हणून आपण वॉटरचा KW घेतला. व्हॉट इज मीन बाय KW आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं. KW इज नथिंग बट द डिसोसिएशन कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू ऑक्सफर्ड डायल्युशन लॉ. ऑक्सफर्ड डायल्युशन लॉ मध्ये KW आपण इथे व्हॅल्यू काढलेली आहे एवढी. KW कसा आहे KK डॅश मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं. KW इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह हे कसं येते हे आपण पाहिलेलं आहे. KW ची व्हॅल्यू लक्षात ठेवून घ्या किती असते 1.0 इंटू 10⁻⁻14 ऍट 298 केल्विन टेम्परेचर. 298 केल्विन टेम्परेचरवर या KW ची व्हॅल्यू असते 1.0 इंटू 10⁻⁻14 एवढी असते. आता लक्षात द्या दस मग KW ची व्हॅल्यू ठेवली आपण इथं. दस KW ची व्हॅल्यू ठेवली आपण. हे 10च्या तसं हे 10च्या तसं इक्वल टू KW ची व्हॅल्यू ठेवून दिली. आता बघा पुढे काय आहे तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. का बरं कारण पीएच च्या आणि पीओएच च्या समोर
लॉग असते डेफिनेशन मध्ये आणि म्हणून आपण याच्यामध्ये लॉग ठेवू. मग लॉग ठेवल्यावर या प्रोडक्टला लॉग लावला. आता याला लॉग लावल्यावर हा -14 खाली येणार. याला लॉग लावल्यावर हा -14 खाली येणार. इथं चुकलं होतं आपलं. लॉग इन ब्रॅकेट 1.0 इंटू 10⁻⁻14. लॉग 1 ची किंमत 0 असते, ते लिहायची गरज नाही. हा 14 खाली येणार. लॉग टू द बेस 10 सारखे आहेत म्हणजे लॉग 14. एक्सपोनंट आणि लॉग कसे आहे? ऑपोजिट फंक्शन आहे, इनव्हर्स फंक्शन म्हणतात. म्हणजे एक्सपोनंट लॉग इक्वल टू 1 एक्सपोनंट. लॉग इक्वल टू 1 एक्सपोनंट असं लिहिता येते. हा 14 खाली आणला आपण. आता बघा हा जो मायनस आहे या मायनस इकडे गायब करायचा आणि इकडून देऊन द्यायचा. याला मायनस होईल, याला मायनस होईल. मायनस झाला आणि हा 14 इकडे प्लस झाला. आता ही जे मायनसची व्हॅल्यू आहे ती आपण कुठे पाहिलंय काय? हो, डेफिनेशन मध्ये पहा, एकदम स्टार्टिंगली व्हिडिओच्या. याची व्हॅल्यू आहे पीएच आणि या मायनस सहित याची व्हॅल्यू काय आहे? पीओएच. म्हणजे काय येणार? पीएच प्लस पीओएच इक्वल टू 40. आता बघा नंबर फर्स्ट, न्यूट्रल सोल्युशन साठी का बरं पीएच व्हॅल्यू 7 असते? ते अशा पद्धतीनं असते. न्यूट्रल सोल्युशन मध्ये दोन्ही आयनच्या संख्या सारख्या असतात. त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट किती मोलर, त्याची मोलॅरिटी सारखी असते आणि त्यामुळे पीएच ची व्हॅल्यू हे 7 येते. अशा प्रकारे हा मायनस आहे, हा -7 समोर येईल, मायनस प्लस होईल आणि लॉग कट होऊन जाईल. लॉग टू द बेस 10 कटला 1 येते. म्हणजे 7 into 1 इक्वल टू 7. 7 into 1 याची व्हॅल्यू 1 येते इक्वल टू 7. सिमिलरली पीओएच इक्वल टू 7. मग पीओएच इक्वल टू 7 आणि पीएच इक्वल टू 7. दोघांच्या व्हॅल्यू कशा आहेत? सारख्याच आहेत. Thus, the value of neutral solution is 7 आणि म्हणून न्यूट्रल सोल्युशनच्या पीओएच ची म्हणा किंवा पीएच ची म्हणा व्हॅल्यू काय असते? 7 असते. आता बघा ऍसिडिक सोल्युशन मध्ये काय असते? ऍसिडचं प्रमाण जास्त असते आणि म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स जास्त असतात आणि निगेटिव्ह आयन्स कमी असतात. म्हणजे हा जो H3O पॉझिटिव्ह आहे हा जास्त असणार. आता याचं रूपांतर समजा लॉग मध्ये केलं तर हे चिन्ह उलट होऊन जाते. म्हणजे पीएच हे 7 पेक्षा काय राहणार? कमी राहणार. मग ज्याची पीएच 7 पेक्षा कमी आहे ते सोल्युशन कोणतं असलं पाहिजे? ऍसिडिक सोल्युशन. आता पहा बेसिक सोल्युशन मध्ये निगेटिव्ह पार्टिकल जास्त असतात ऍसिडिक पेक्षा. निगेटिव्ह पार्टिकल जास्त असतात ऍसिडिक पेक्षा. हे उलट होते. म्हणजे पीओएच काढायचं असलं तर हे 7 पेक्षा जास्त राहील. आणि हे कन्सेप्ट पूर्णच्या पूर्ण एक्सप्लेन केलेले आहेत कोण? सॉरेन्सननं. सॉरेन्सननं पीओएच आणि पीएच बद्दल डीपली माहिती, 7 का बरं असते, 14 का बरं असते, हे रिलेशन खूप महत्वाचं आहे बरं. पहा पीओएच आणि पीएच ची व्हॅल्यू 17 कशी म्हणजे 14 कशी आली, दोघांची ऍडिशन 14 कशी आली याच्यानुसार आली. आणि ऍसिडिक सोल्युशन मध्ये 7 असतात म्हणजे 7 पेक्षा कमी. बेसिक मध्ये 7 पेक्षा जास्त. आणि म्हणून पीएच स्केल ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस मधात 7 येत असतो न्यूट्रल साठी. जर एलिमेंट इकडे असला तो असते ऍसिडिक 7 पेक्षा कमी आणि इकडे असला तो असते बेसिक. याप्रमाणे तुम्ही 8, 9, 10 मध्ये शिकलेला आहात. परंतु कसं आलं ते आपण आज शिकलो. रिलेशनशिप बिटवीन पीएच आणि पीओएच मध्ये. पीएच आणि पीओएच या दोघांच्या डेफिनेशन लिहायच्या पहिले. डेफिनेशन लिहिल्यानंतर केडब्ल्यू ची, नंतर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. परंतु ही डेफिनेशन पीएच ची आहे, ही डेफिनेशन पीओएच ची आहे. दोघांची 14 मायनस मग पीओएच प्लस पीएच इक्वल टू 40. न्यूट्रल साठी 7, ऍसिडिक साठी 7 पेक्षा कमी, बेसिक साठी 7 पेक्षा जास्त. अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे सॉरेन्सनचा. सॉरेन्सन यांनी खूप डिस्कस केलं म्हणजे खूप ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व करून हे कन्सेप्ट आपल्या डोळ्यासमोर मांडले. आता याच्यावर प्रॉब्लेम आहे.
याच्यावर काय आहेत प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. कारण आज एवढंच खूप झालं. एवढं झालं म्हणजे बस झालं. कारण कसं आहे की पीओएच आणि पीएच समजलं तुम्हाला म्हणजे सर्व काही समजलं. अशा प्रकारे आपण पीएच स्केल आज स्टार्ट केली. काय केली? पीएच स्केल. आता पुढच्या प्रकारात टॉपिक ज्याच्याचे प्रॉब्लेम आहे ते आपण उद्याला उद्या डबल हे रिवाइज करू आणि नंतर मग प्रॉब्लेमला स्टार्ट करू.